मंडळी, चला फिरायला. तुम्ही ते गाणं ऐकलंय का हो? ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. तर ही अशीच एक वाट आहे, पण ही वाट जातीये एका सुंदर अशा देवीकडे. हे लोकेशन आहे औंधचं. सातारा जिल्ह्यामध्ये औंध आहे. औंधमध्ये यमाई देवी आहे. तर ही वाट जी आहे ती यमाई देवीकडे जाणारी वाट आहे आणि वाटेच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी प्राजक्ताचा सडा पडलेला आहे. मंडळी, ह्या वाटेवरून गाडी चालवताना एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय की तुम्हाला काय सांगू. मी आणि माझी बाईक आम्ही चाललोय ह्या वाटेवरून आणि खरंच अशी वाट असेल ना तर मी तर नेहमी फिरतच राहीन. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स आणि हे आहे मंदिर. तर मंडळी, मी चाललेले आहे रिटर्न. रिटर्नचा पण व्हिडिओ तयार केलेला आहे मी आणि पारिजातकाचा सडा पण क्लोजली मी दाखवलेला आहे. राहिलेलं मंदिर आणि मंदिराच्या आतील जो परिसर आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. मी तुमच्यासाठी सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे आणि मी तुम्हाला ते दाखवणार पण आहे. तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या ह्या एका मस्त व्हिडिओचा आणि सुंदर अशा हिरव्यागार वाटेचा. इकडे प्राजक्ता आहे. ज्यानं कुणी ही झाडं लावली असतील खरंच म्हणजे मानलं पाहिजे त्याच्या विचारांना. बिकॉज रस्त्यावरून जाताना साईडला प्राजक्ताचे बऱ्याच ठिकाणी सडे पडलेले आहेत आणि प्राजक्ताची फुलं आहेत. खूप सुंदर वाटते. तुम्ही बघा, ही फुलं आहेत इथे पडलेली आणि प्राजक्ताचा सडा कुणाला नाही आवडतो. मला तर खूप आवडतो. मंडळी, माझ्या घरी काही प्राजक्ताचं झाड नाही आहे. आम्ही लावलेलं पण आमच्या मशीननी ते पूर्ण खराब करून टाकलंय. तर सध्या मी अजून एक नवीन झाड आणलेलं आहे आणि मी ते घराच्या समोरच्या अंगणामध्ये लावणार आहे. ही पहा, टपोरी फुलं आहेत प्राजक्ताची, सुंदर एकदम. ओंजळीत वेचलेली आहेत मी. मंडळी, तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच इकडे भेट द्या. तुम्हाला खरंच खूप खूप छान वाटेल. चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू सून.